नमस्कार, सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण दह्यापासून छान असं थंडगार पेय बनवणार आहोत आणि खूप छान असं ही रेसिपी आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि ह्या पेयाचं नाव काय आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण सुरुवात करूया थंडगार असं दह्याचं पेय बनवायला। गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमच बडीशोप घालायचे आहे आणि ही बडीशोप आपल्याला काही सेकंदच म्हणजे 10-12 सेकंदच अशी भाजून घ्यायची आहे, जास्त भाजायची नाही आहे। तर बडीशोप आपली भाजून झालेली आहे, आपण गॅस बंद करायचा आहे आणि थंड करून घ्यायची आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, जे आपण भाजून घेतलेले बडीशोप ती घालायची आहे। त्याच्यामध्ये 1 इंच मी आळं घेतलेलं आहे, 2 तुकडे केले ते घालायचं आहे। थोडी पुदिन्याची पानं आहेत ती घेतलेली धुवून स्वच्छ ती घालूया। 2 चमच गूळ घेतलेला आहे मी कापून तो घालायचा आहे। थोडी केसर घेतलेली आहे ती घालायची आहे। तुम्ही नाही घातलात तरी चालेल, तुमच्याकडे असली तर घाला, नसली तरी नाही घातलात तरी चालेल। माझ्याकडे होती म्हणून मी घातली। 1 कप मी दही घेतलेला आहे, फ्रेश दही आहे, घरचं दही आहे, तुम्ही बाहेरचं घेतलात तरी चालेल। तर हे घालायचं आहे आपल्याला। पाव किलो आहे दही ते। आता आपण हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। मिक्सरला हे मी फिरून घेतलेलं आहे। आता आपण सर्व करूया। मी 2 ग्लास घेतले, त्याच्यामध्ये आपण बर्फ घालायचा आहे दोन्ही ग्लासामध्ये आणि आता आपण सर्व करूया। तर तयार झालेलं आहे आपलं दह्याचं पेय, छान असं थंडगार झालेलं आहे। वरती थोडेसे मी ड्रायफ्रूट घालत आहे, खूप छान लागतात। तर हे थोडे ड्रायफ्रूट घालायचे आहेत, थोडंसं आपण गुलाब पाकळ्या घालायच्या आहेत। या प्रकारे छान दिसतात बघा, दिसायला पण। तुम्ही घरी नक्की हे पेय दह्याचं बनवा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कसं बनवलं ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील। धन्यवाद।